अरे तिची सध्याची काय करते अरे सगळा व्यवस्थित हे महिन्यापासून हे आज झालेले आरती व्यवस्थित झाल्या म्हणजे काय? आरती व्यवस्थित झाल्यामध्ये मी लवकर निघाले म्हणून व्यवस्थित झाला या मागचा पुढं पुढचा मागं त्याची वाट लावून टाकतात. सगळी वाट नाही लागली व्यवस्थित होता तात्या तू काय घाबरू नको. अरे मेला करतोस काय? अरे सगळं फुटानं उडवलं तंडीत माझ्या. अरे तंडीत गेला फुटानं दोनच गेलं ना दोनच गेलं. अरे मेला आरती झाली झालाय काय कवा झाली आरती? अरे झाली अरे तू टायमिंग किती दिलं मला सांग. अरे बाबा टायमिंग जाऊ दे चालते जरा शांत कर. अरे काय माणसं आहे तिथं. अरे बस तू खाली. ह्याच्याकडे आधी बोल. अरे त्याच्याकडेच बघते त्या बोल. फुटाला सगळं लागतात चड्डीत माझ्या टोचतात आतमध्ये गेलं सगळं फुटानं. अरे आधी ह्याच्याकडे बोल. अरे हे देव घरात आलाय 4 जण मेले दारू काढून काय मरतील काय रे? अरे आता सकाळी मग कसली दिसताय का घेऊन दिसता आरती करतात का काय? तुझे पैसे देतो काय रे? अरे ए थांब जरा थांब आधी परसादी मग माझा पैसा बिसा सगळा काढ काढता आधी परसादी तरी विश्वासा वाट त्या पोरांनी सांग बाबा हे घे या परसादी वाट सर्वांनी हेवा पहिली वाट पहिली. अरे ये विश्वासा मला गंगाराम होणार रे मारून. अरे ये विश्वासा काय म्हणतोस काय? गणपती बाप्पा अरे तात्या ह्या पोरांच्या नादात तू पण लागलास. नादात लागलो तू होतोस का रे? अरे तात्या गणपतीच्या आरती झाल्या पण म्हणजे काय तू काय झोपेत उठून आलास का रे? झोपेत म्हणजे मागच्या घरात एक कप चाय पिरत गणपतीच्या आरती झाल्या पण म्हणजे अरे हा काय मला आरत्या म्हणतो सर्व अर्धवट आरत्या. थांबा जरा त्या परसादी तरी खाऊन द्या लोकांनी परसादी पोरांनी खाऊन द्या परसादी. बरं आरत झाली. आरत झाली कुठे वाटून झालं काय? कुठं वाटताय. अरे तात्या काय सांगू बघ माझा कुठं नाही भाऊ वाटला नाही आता आणि त्याचं भोंबल साखर पण येईल रे पेढ गर्दी काहीतरी आणू नको. आणि जो फुटाणा एक वाटला नाही आहे हा बघा हा फुटाणा खायचा आम्ही. अरे मागच्या वर्षी पण 2 वर्षापूर्वी कोरोना आला होता. कोरोना आणि हा गल्ला फुटाणा दोन्ही पण सगळं सारखंच दिसतं. हे शिवरामा कुठे ते भरभर नको सगळीकडे मापा कोणाची रे तुम्ही? ताते तू मध्ये बोलूच नको. बोलू नको काय सर्व पोरं तुझ्या वाडीतली आहे. माझ्याच वाडीतलं पोरं. या पोरांनी बापसाने राहिलं घरात नाही आणि या पोरांनी आधीच पाठवलं नाही. अरे पण बापूस आलं नाही म्हणून त्याला पोरांनी तुमच्या बापूस घरी हो. अरे
ना द्या रस सांगून द्या समोर कडव अरे मेला आधी मेला उभा राहून दाखव मग उभा राहून दाखव बघूया कसा राहतो अरे मेला 4 लोक बसल्यात वाडीतली गावातली चरडी मेला काय घातला दर्शन दिसता सगळा पुढं मेला राहिला चरडी झाला आता सगळी मध्ये 40 20 राहतात कसा झाला मला विषय सगळा गेली आधी आकडा गेली पुढं या सगळीकडे तू मापा काढत होता तुझ्याकडे काय वाटलास तू फारसा बरोबर आहे विश्वास सगळ्याकडे मापा काढत काय अरे मी चांगला फरसान वाटला संजय पाटण करायचा 80 रुपये किलो वाला आणि खवाड माझ्या बायकोकडून चांगला 4 कप घेतला आणि चांगला फरसान फुगून खाल्ला होणार अरे मला ती चाय गोड लागली म्हणून मोठा मला त्या फारसा माझी चाय गेली सर्व फुकट लागतात बघ आधी काय याला मात सांगू नको या फरसानाचा अरे मेला काय मात सांगूच नको तू काय सांगू तुला शांत बस शांत बस हे तात्या शांत बस म्हटलं ना मी काय म्हणजे जर पोरासनी वाटायचं होतं ना चांगलं वाटायचं ना असं नरम खवड कसं वाटायचं बरोबर आहे काय खवड मी काय म्हणतो शिवरामा त्या संजय पाटील सर हा महत्वाचा विषय आहे हा महत्वाचा विषय आहे काय तू वाचला फरसानाचा नाही ना आता मी बघीन संजय पाटण काय बाकी मला आम्हाला दुकानावर राहत नाही सारखा विचारतो होता शिवराज मी हा करतो माझ्याकडे काय तुमच्याकडे आहे ना तरड्या तुमच्या तुमच्या मुंबईत मारल्या याच्यानं माझ्या आणू ना काय रे वाचतोय शेडे करा काय घुगुर करताय लिफ्ट लाव अरे त्या संजय पाटील सर माल विचारला होता ती शिवरामाचा माझ्याकडे डायरेक्ट दिलेला आहेत म्हणून पैसे म्हणून तू विचारलं तात्या माझी चोपडी आहे तिथं थोडी तुझी आहे म्हणून मला विचारलं तुझा प्रश्न पैसाचा मी बघीन ना मी तुझा तू आता पाठायला बघून घे बघून घेतो तू कसा पैसा काढतो मी काय तुम्ही आता मात्र बांधत राहू नका आज काय ठरलेलं आज काय ठरला आज 6 वाजता सगळ्यांकडे आपल्याला ठरलेला की नाही मी काय बोलतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं फुटानं मरू दे मी काय बोललो आज काय ठरवलेला 6 वाजता आरतीला बाहेर पडायचं पडलो बाहेर तुम्ही सर्व पडलो म्हणजे तू बोलायचे कोण आहे सेक्रेटरी कोण आहे हा बरोबर आहे मला विषय काढायला बोलायला पाहिजे मला बोलायला लागतंय आमच्या वाडीची इज्जत घालवला नाही कसली इज्जत मिळेल आता मेला माझा वय काय तुमचा वय काय अरे डोले बाग 4 लागलेत आता माझं तू आता दादाच विचार ना पडलो काय बाहेर टाक्या मग काय सांग आपला काल काय ठरला होता काय सांगणार सगळ्यांनी 6 वाजता मग पडलो काय तुम्ही अरे पडलो म्हणजे मी असं काय म्हणतो शिवरामा आणि मेल्या काय लोक आपल्या पोरांची मकरा बेकरा गणपतीची बनवायच्या त्या पोरांचे मकरा बिकरा असतात बरोबर त्याच्यामुळे थोडा उशीर होणार ना बरोबर अरे गंगाराम मामा सांग अरे मेला जो गणपती काय सांगितलं तुम्हाला मी उद्या येणार आहे म्हणून अरे होय बाबा अरे पोरा कामात जाणारे असतात तर ठीक आहे रिकाम टेकले तुझ्यासाठी हा म्हणजे आम्ही सगळं रिकाम केलं नाहीतर काय आणि तुम्ही तेवढं मेला जो कामाचं काय कामा काय आहेत तुला मी हवा आपल्या घरात बसून असतो माझ्यासाठी कामाला सकाळी मग सुटीचे असतात अरे त्या म्हशीच्या बातम्या जातो आणि गावातली सर्व वार्ता काढतो आणि सगळीकडे फिरत राहतो म्हणजे याला सगळी वार्ता तुम्हाला देतो नाही मी काय लोकांची सांगतोय अरे कसलं काय मकरा जाणार तू 10 वर्षामध्ये पोरगे आणला मुंबईत चौर त्याच्यावर गणपती नेऊन ठेवतो हे गाड्या बघ का माझ्या लेखांचा चौरंग पाठवले नाही मुंबईतनं का मेला उजो चांदी जाय त्याच्यावर मेला चिटकवलं आणि ते पाठवलं गणपती आणि विसर्जन घ्या तर मेला माकार असा कसा 10 वर्षा झाली त्या चौरंगात निघेल कसा मग सांग चपातीचा कागद मकरा या माटालाच तुझा चौरंगा लावला अरे 10 वर्षात एकदा पुसलीला पण नाही सर्व आता तो कागद पण काढला पडत आला पॉलिश करायचं घ्याय टाइम नको अरे एकटं करू गणपतीचा कारखाना माझा काय माहितीये काय कारखाना केला मला माझ्या गणपतीत सोड लावलेली आणि कारखाना
अरे गेल्या वर्षी गणपती काढून घेतला नाही हौशी गणपती काढायचे. हौशी गणपती काढून घेतला ना. बरोबर. अरे माझा दरवाजा घराचा केवढा 2.5 फुटाचा. इथे गणपती किती काढला? 3x6चा गणपती काढला. काय जाणार का रे? अरे एक मिनिट आता एक मी गंगारामा विषय पहिला ऐकून घे. काहीतरी लोकांनी सांगू को माझं गणपती सर्व जातील एक तर धंदा माझा व्यवस्थित चालू हा, आहे. बरोबर. मग अरे पहिला विषय ऐकून घे. सगळ्यात मोठी गिरी काय सांगितला? काय सांगितला? माझा गणपती चांगला मोठा काढ 6 फुटाचा. मी काढला गणपती 6 फुटाचा. तर माझ काय माहिती याचा दरवाजा 2.5 फुटाचा काय मी मापा घेऊन टेपीवर घेतोय. अरे गणपती भूतेलाच नाही ना. काय केलास काय केलं का काचेचं की काय अरे केलं? काय करायचं म्हणजे काय? इथं डोळं नव्हतं 2 वाटेचा फिरतोय हा. अरे काय मी सगळ्यांची मापा घेत बसू दरवाजाची? मग काय केलं? काय करणार? दरवाजा तोडला आणि गणपती आणून पूजेत बसवला. ही अशी याची कामा. अरे होय कशी कामा म्हणजे काय? त्यात माझा काही दोषच नाही. गणपती हे सांगू नको माप देऊच नको माप 6 फूट पडतो सांगितलं फक्त माप. काय दरवाजा तोडायला लागला ना शेवटी त्या होय, बिचाऱ्याला. सगळ्या बरोबर दरवाजा तोडायचा म्हणजे ह्याच्या भागसात त्रास किती झाला? काय झालं काय? अरे बापू जगा 6 महिने होऱ्या झोपलीला. अरे मेल्या तू काय माहिती आहे? कोण मेस्त्री भेटत नव्हता का? वांग्या मेस्त्री भेटत नव्हता. कोणता दरवाजा पाडण्याचा आहे? माहितीये काय? अरे पण हा तुझा दरवाजाचा विषय हा त्रास झाला कोणा? गणपती झाला का तुझ्या बापचाच त्रास झाला? मला माझ्या बाबतीत म्हणून सांगितलं ना मी. आणि ह्या सोनीचा माझ कौतुक सांगी मागायची माझ सांग की गणपती चांगली व्यवस्थित शूटिंग केली. बस नाही एका जागेवर बस. झाला का? मला वाटतं झालं काय माहित नाही. गमती ताकद आली का माहित नाही म्हातारपणी या. ढोल घेता मग विचित्रच करायला लागला. विचित्र म्हणजे बेकार माणूस झाला. केरळचा पुराचा ढोल घेतला ना तिसरा काय पोस्टर काय बूस्टर कशा बोलायला येत नाही तर अरे कसं तेव्हापासून जी काय ताकद आली आहे अंगात मी मेरे तिसरा डोस घेतला वाईट नाही, नाही, आम्ही दोनच मीच घेतले. घेतलं 3 डोस. तू डायरेक्ट तिसराच घेतला तो. नाही तिन्ही पण घेतले मी. 3 डोस घेतलं मी 3 डोस. आता सोनीचा मला सांगता मी सगळं व्यवस्थित टाके गणपती तुझी फोन तुटली काही गणपती माझ्या नंतर सुटलेलं नाही. मग नाही. मी सगळं गणपती व्यवस्थित फिटिंग केली त्यांना सांग हा का रिक्षा कोणची आणायची नुकसान विचार कोणाला? कोणाची नुकसान आणलं ती तुम्हाला नाना नाना पांचा. नाना पाण्याची नुकसान झाला का नाना काय ड्रायव्हर घर आहे या बरोबर आहे. इथं धडाड 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 धडाड. मला फोन तुटली रिक्षा तर पण सोड कुठे पडली होती? अरे याला जो माझा माझ्या इथनं गणपती उचललं बरोबर तेव्हा गणपती बघितलं असेल ना तू मी बघितलेला आहे. तू काय बघितल्याशिवाय अरे पण मी काय म्हणतो, गणपती याच्यात नव्हता पेपर टाकून ठेवला होता काय ते? अरे मी काय म्हटलं आता आपल्या वाड्यातला माणूस आहे मी म्हटलं लावला नसेल सोड बिन बरोबर. काय हवा कशा बरोबर आहे. या घरात घालून आपला वाढता कागद काढतो तो सोड नाही गणपतीचा. अरे तात्या विषय आहे नाना जेव्हा दुसरा भाणा घेऊन आला तेव्हा माझ रिक्षात सोन भेटली त्याची मी खांद्यावर घेऊन गेले पुढे आता माझी चुकी त्या रिक्षावालीची चुकी मला नाही, सांगतात नाही. शिवरामा हे शिवरामा ऐकून घे माझं आता याच्या पुढं आमच्या वाडीचं गणपती काढायचं ना हे बघा आमच्या पण शिवरा आमच्या वाडीचा पण तू गणपती काढायचा. अजिबात नाही आपल्या 2 वाडीचे गणपती किती 50 माझ्याकडे 350 गणपती आहेत 350. हा अरे त्यातले अर्धे आमच्या पाहुण्यांचेच आहे. आता आपल्या पाहुणे माझं खुश आहेत सगळं तुम्हीच मेला नाटकं तुमचं 50 गणपती कमी झालं तर माझा धंदा काही भर पडत नाही आहे तर परसत पंचायतचा चालू आहे धंदा माझा पण चालेल ए, बाबा, ए, त्या कौतुक आम्हासनी जावा सांगितलं तुम्ही. ना. ती मेला धोरणा लावले 10 वर्षापूर्वी ती धुरान काल आणलेली आहेत सर्व. ती मी याला काय आहे, की नाही ती पण कळत नाही आम्ही आम्हाला. तात्या, काहीतरी काय काय झालं? खाली बघ. पण माझ्या पोरा काय ना हा. केसताय तरी हा. माझा काळ हिरवा हा. असेल लिकलिक तरी करताय मेरे मी तुमचा ताप पण नाही जो करीत आहे अरे ह्यांनी सगळ्यांनी तात्या सगळ्यांनी 100 तोरणा लावलेला अरे आहे ही बघ कशी लावली आहे. होय. कशी पेटतात ती. मी मेरा ह्या लोकांच्या गावचा कार्यक्रमाची लागली आहे त्यांच्याकडचा परवीन मिस्त्री जाता ट्रॅक्टर घेऊन नाही तर जाणता घेऊन ठोकता करता सगळी तोरणा अर्धी पेटतच नाही माझा एक आहे लिक तरी करताय तुमचा अरे मेरे बरोबर आहे शिवरामा निकली करताय बरोबर आहे ना जा लावलं त्याचा कलर तरी लोकांनी कळू दे नाही ना. हवा काय. गरज काय माझा लिक्विड तरी करताय तुमचा खय करताय अरे आम्ही पन्नास जण नव्हता. लावली ना अरे धरली बरी पडलेली कधी बंद पडलेली अरे गणपतीच्या या वर्षी गणपतीचं तोरण लावताना तर पुढच्या वर्षी गणपती असतात तो अरे आला. पुढच्या वर्षी 10 वर्षात काढलेलाच नाही एकदा. पुढच्या वर्षी तर काय गंमत. माझा लिक्विड काय मग काय करू काय हा. सगळा माझा व्यवस्थित आहे. विषय बंद पडतो. जास्त विषय भरकटतोय बघ. नाहीतर काय आज आरस झालेली आहे आज झाली आता. विश्वासाकडे आरस संपलेली आहे आज विश्वास झाली तिथं. बरोबर आहे होय. आणि व्यवस्थित झालेली आहे. आज विश्वासाकडे आलं व्यवस्थित झाली मग आता आता उद्या काय उद्या काय काय कामाचं नाही रे. अरे, जरा सांभाळून घ्यावा रे
आता जरा लक्षात राहत आहे मग काय तर बोल आता पुढचा. तात्या हा. मला सांग हा. आज आरती विश्वासाकडे संपली आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे उद्या आरती विश्वासाकडे चालू करायची बरोबर बरोबर आहे हा, ना बरोबर आहे, बरोबर. काय झालं चुकलं तर सांगा माझा होय, हाय ना, मी वाटणं आहे तुझ्या. वाटणं कसं मेले नको काय तिकडे जर संख्या जास्त असली हा. तरी आम्ही दोघं भारी आहे त्याच्यावर. अरे पण हे भारी म्हणू नको रे तात्या आता तुला भारी म्हणावं लागलं पण ही तुझी वाढीची इज्जत. इज्जत कशी डोकली आहे बघ. अरे त्याचं डोळं मिटत आलाय कधी आहे काय ती? अरे काय डबी चालली बघ त्या तात्या आता काहीतरी जबी विचारतात अरे खाताव तांबाखू पण मेल्या तुझ्या संघटनेचा माणूस आहे का अरे असू दे तात्या सगळा बरोबर ए, 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 राहून दे रे. विश्वासा, विषय नको विश्वासा. तिकडे. काय मिळायची आत्म्याची परिस्थिती बघ आता ओढ जर पिळला ना तर असं दूध बाहेर येईल म्हणून मेला. अंगावर त्याच्या मास राहिला. काय ते पिझ्झा घरात चाय कमी पडलाय बघ जा पिऊन येतात याला तो गारवा पिणं वास बघा मारता येतं ती गडबड हे भाव असा बसल्यास कसा त्याच्या बाजू. डोलं बघ का लिक 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 हे विषय भरकट होता विषय भरकट होत आहे आरत चालू झालेली आहे विश्वासाकडं संपलेली आहे उद्या संध्याकाळी. संध्याकाळी 7:30 वाजता आरत चालू करायची आहे साडे चौथाचं काय मग? 6 वाजता हा, 6 वाजता. आजचा टायमिंग कितीचा होता हा तर राहू दे दररोज काय टायमिंग वेगवेगळा आणि रामाकडे आरत संपवायचे हा. ए दादा दादा एक मोठा विषय आहे. काय आता विषय आहे याच्या सामानाचा विषय आहे माहित नाही का तुम्हाला. बरं सांगते. तुम्हाला विषय घेऊ आता बोलतोय ना मी आता माझ बोलू सांगतो ना परत झालं तुम्ही बोलता हो. अरे तू जोर करून दे ना. जोर करून दे. तात्या हा. सगळा आरतीचा विषय मिटलेला आहे आता आजचा दिवसाचा आरतीचा विषय झालेला आहे मिटला. बरोबर आहे ना बरोबर माझी एक विषय सांग आज जो ढोलकाचा वाजवता वा त्याचा विषय वाजवता त्याचा सामानाचा आधी काय तर बघा अरे मेल्या विश्वासा गंगा गंगारामाचा आता ये गंगारामाचा जर ढोलका वाजवतो त्या सामानाचा बघून घ्यावा काय तर आधी हा बघ तात्या हा. माझ्या सामानात कोणी सुद्धा हात लावायचा नाही तुझ्या सामानात कोण हात लावणार आहे मी आता अरे आता तुमच्या सामान हात लावला काय रे? तात्या हे बघ 5 दिवसाच्या गणपतीत 2दा ढोका पडला वाय काय म्हणाला तू 5 दिवसाच्या गणपतीत 2दा ढोका पडला वाय बघ ढोलका फुटला हल्ला बरोबर आहे शिवराम मातीत घालला. नाहीतर काय बोल बोल काय. अरे फुटला हा तुझी फोडलेला नाही बरोबर अरे फोडली नाही म्हणजे गावठी वापरते म्हणजे व्यवस्थित वापराय नको अरे का ढोलकाचा फुटणार काय सांगता व्यवस्थित राहायचं का हे बघ तू असं बनत राहू नको समजा ना अरे फुटला म्हणजे काय असं कसं पण फुटत नाही ते नाहीतर ढोलक्या. काय आणि नीट वाजवाय लागतं मी आता मुंबईत बोलत वाजती आणि त्याचा ढोलकी फोडू अरे कसं पण वाजत आता ताकद काय वाढू. बघ, मला येत नाही वाजवतं कशी रे तू ही आता वाढ किती झाली पण मिटिंगी नाहीतर काय मासा हा ढोलका खाली ठेवलेला माझा ढोलका त्या आण्याकडे होता परत त्या रिक्षावर तू ठेवला हा अरे गेला गणपती तोंड बोलला ना ढोलका पण तिथेच ठेवला. काय तू माणूस आहे म्हणजे मग परत सांग ढोलका खाली ठेवला त्या आण्याकडे बरोबर आहे विषय तुझा ढोलका आण्याकडे होता ऐका का ते हा, बरोबर आहे. त्याचा ढोलका आण्याकडे होता होय. त्या धन्याचा माणूस गेला आणि ढोलकायला खरवडला हा. म्हणून ढोलका फुटला हा बघ ऐकलं? तात्या हा आपला ढोलका गावठी वापरते ना बरोबर आहे. तर ते व्यवस्थित वापरायला नको बरोबर आहे खर्च किती येतो बघा मग माहितीये तुम्हाला काय खर्च गंगारा माझा ऐकची हा. तुझी हौस आहे ना तात्या हौस काय करायचं आपण आता गाण्याचा आता मागून गेला खबर लागतं आता फुटला त्याला करायचं काय अरे करायचं काय म्हणजे खर्च किती होतो माहितीये हा. ना. माझा ऐका म्हणजे हा खर्चाचा विषय सांगता जेव्हा आमचा होता 25 वर्षात चांगला दोन्ही बाजून मेल्याने बदडवला नाही ना रे बदलो 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 तेव्हा आम्ही पैसे खर्च करीत होता ना हा बघ शिवरामा एवढी तर तुला हौस असेल ना उद्यापासून आणि तुझं वाजव आता काय वाजत झाला कुठे लागला दोन्ही बाजून फोडून टाकला व्हायचा आणि वाजव आता काय वाजव काय? मग तू बोलतो कशामध्ये अरे मग सांगतो मगा तुझा ढोलकेचा टिप 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 गंगारामा मी काय म्हणतो तुझी हौस आहे ना तुझा तू ढोलका आण वाजव पण आणि तू घेऊन पण जा हा बघ, झालं? तात्या, हा. हे माझा सामान आणि हा. माझ्या सामानात कोण सुद्धा इथं अरे हातावर पण आम्ही सामान तुला हात कशाला तुझ्या सामानात हात लावाय कोणाला येईल नाही बघ हा बघ आमच्याकडे तुझा ढोलका नाही अंदाज तरी चालेल काय आहे ना हा बघ आम्ही टाळावर आरती करू शकता हा बघ विश्वास आहे तुम्हाला सांग रे इतके वर्ष मी ढोलका आणतो म्हणून तुम्ही आरती करता बरोबर आहे बरोबर ना मग ह्याचं बोलणं कसं आहे आता? अरे तू बोलतोस कसा? काय बोललो तू मगाशी डोकं फिरतच आलेलं आता. अरे मेला तू सारखा ढोलकेचा अरे ढोलका फुटणारच काय लोखंडाचा आहे का काय बोलतो काय बघ. बोलतो? अरे काय बोलतो? ए, तू जपला रे बाबा. नाहीतर काय हे आता हा डोक्याचा विषय मिटलेला आहे. भेटलेला आहे मिटलेला आहे. बरोबर आता आहे. पुढच्या काहीतरी या. बरोबर आहे काय उद्या माझ्याकडनं आरती सुरुवात पुढचा करायची विषय म्हणजे काय आणि काय तर रामाकडे आरती संपवायची अच्छा रामाकडे आणखी पोळची मग कोणाकडे संपवायची रामा आहे गेले तू रामाच विचारा अरे रामास विचार म्हणजे रामाचा विषय येऊन दे काय तू नाहीतर काय सगळीकडे आपली घाई करायची सवय झालेली तुला. काय करताय म्हणून हा सगळा कार्यक्रम व्यवस्थित अरे आता होता. वाजव किती आहे साडेदहा वाजले वाजले किती येत नाही उद्या रामाकडे संपवायची ना. बरोबरच आहे. उद्या रामास पहिला काय ते विचारून घ्या आता रामा आता गेला असं काय काम असं कुठं गेला असं हा बघ विचारलं तात्या, का म्हणजे रामा इथं आहे तात्या रामा इथं आहे म्हणजे रामा फक्त दूर घरात दूर म्हणजे पहिला पहिला घर त्याचा. रामाचा हा. आणि दुसरा
पाठिंबा देतात तात्या पहिला होता रामाचा दुसरा तात्याचा हा पाठिंबा आला माझा हा, पाठिंबा अरे रे, मला एवढा जो आवाज. पाठिंबा माझा दीड वर्ष भांडण मध्ये इथं अरे सरळ बघ. आम्ही भांडण करतो इथं अरे तात्या त्याच्या पाठीबा काय चाललाय काय पाठिंबा आहे त्याला पाठिंबा काय अरे तात्या त्याला सरळ बसायचा सरडीनं जात नाही मेरा राहणार नाही ना सगळा शूटिंग करताय पुढचा मेरा एकटं वाट लावलाय सर्व कामाची माहितीये काय तू सांगितलं किती सांगितलं किती म्हणजे संध्याकाळी सांगितलेलं तुला का सकाळी सांगायचं ना अरे सकाळी मला सुधरत नंतर मी आला सांगणार मला समजत नव्हतं जरा कमी घ्यायची नाहीतर काय अरे शिवराम मंदिरात हे बघ याची आमची बदनामी कर तू अरे कसली मी काय दिली म्हणजे काय मी पियालोय ना आता गणपती सकाळी पूजा केली तर केली आहे मी आपण गणपती देवची दुसऱ्याला पाहिजे म्हणजे काय चांगल्या गोष्टी आहेत अरे मेला- काय आहे शिवरामा अरे तापण तेवढा त्याच्यातला तू विचारतच का तात्याच्या अरे इथं तर मी आता गणपतीला 11 दिवस काही घेत नाही बघ हे- मी नाही तर वाईट घेते टाकायला तू माहिती आहे हे ना. बाबा, त्या विषय कोणाचा झालेला आहे रामाचा विषय रामाचा. झालेला आहे हा. ना. रामा आरतीच का नाही आलेला तात्या रामा आरतीच का नाही आला आता सांग पहिला तू शिस्तीत विचार शिस्तीत अरे शिस्तीतच विचारते तुला कोण याचा मारलं आपण विचारू नको. अरे इथं आजीवर मारला मी हा. त्या सुताराने सगळं तो मजबूत बसला रामा काय वेळेला त्याची वाढीची काहीतरी अडचण असं रामा आला नाही आहे म्हणजे आम्हाला अडचण आहे. अडचण नाही मग काय बोलतोस तात्या? अरे आमच्या तात्या आरती काय फुडियत लावली आहे? त्याची वाईट काहीतरी अडचण ना हाय म्हणून तर आला नाही अरे आता. कसली वाईट अडचण हा? अरे रामाचा विषय आला का सगळा हा निसता हसण्यावर नेता तो नाहीतर काय मग अरे ह्याच्याकडे कांदा सोडून जाता शिवरामा कांद्याचा विषय नाही आहे विषय आहे तर रामाचा विषय आहे इथं पण रामात तुझ्याकडे कांदे सोडायचं ना म्हणून तू असा हा, 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 असं म्हणतो मला वाटतं या वाटतं बाजू नको मागे हो. कसं म्हणतो रामाचा काय विषय तर तात्या बोलत ना काय तर बोल तात्या विषय रामाचा रामाची काहीतरी वाईट अडचण आहे म्हणून तर रामा आलेला नाही कसली अरे अडचण कसली वाईट अडचण अरे काहीतरी वाईट मशीन मागणी गेला असं मैत्रीची आली नसेल त्यावर म्हणून गेलाय का हे बघ आमची गुरं 8 दिवस जागेवर बांधून ठेवला ना अरे माझी गुरा जवळ आज 10-15 दिवस ठेवले बांधून काय मग तुझी म्हैस आहे मग मी आला जेवला बांधून ठेवले ती मेल्या मी जुनवाडी. या दुर्वाड तुला तुझी ती अरे या गुरुवार म्हणजे काय रामाची काय आता नवीन गुरु आहे की अरे मेरा नवीन आहे त्याचे डान्स अरे त्या तात्या काळ्याकडनं त्यानं म्हैस आणणार आहे हा तात्या काळे कोणानी त्या रामानं आणणार तात्या काळ्याकडनं हा रामाना हा तात्या ती काही भेटत नाही आहे ती हरवल्यामुळे हे बघ तात्या हा. बस कुणी आणणार रामानं आणणार अरे जावा कोणाचा बोल ना. का? हा बोल बोल तुला सवय अरे आहे. आम्ही हाय पाटकर पोरं तुला जायची सवय आहे, जाणार नाही. हा. म्हैस कोणाची त्या रामाची मग दावा कोणाचा त्याचा अरे मग आमच्या डोक्यात झालाच त्याच्या हा. पाठिंबा पाठिंबा अरे मेला जो आमच्या बाजूने आहे की त्याच्या बाजूने आहे आज कळत नाही काय ते. दादांची अरे पण त्याचं डोळं उघडं आणि तर सांगेल ना मी तुझ्या बाजूला की ह्या दाताच्या बाजूला या याला तो डोलं पण कसं मिस होता अरे हा विषय मुकडे हा. वाजलं किती आज आज साधारण 10:30 वाजले हे विषय मी बोलतो ना हा बोल. हे बस रे शांत बस याच्यानंतर आमचा हा सेक्रेटरी हात हे बघ बोल तात्या. मी आहे तुझ्या पाठीला आज वाजले किती बघ आता घड्याळ आज साधारण 10:30 वाजलेला आहे. 10:30 वाजले बरोबर उद्या रामाकडे जाय आरती वाजते किती साधारण 11 वाजता 11 वाजते होय ते रामाची बायका आणि पोरा हा. ती ओटीवर झोपलेली असतात बरोबर बरोबर होय अशी उठताना उचलली म्हणजे भीती उचलली काय मी बोलतोय तू कशामध्ये बोलतो तू बस इथे बाबा. म्हणलं बोल तिथं. तात्या ते रामाची बायका पोरं ओटीवर झोपली आहे बरोबर आहे मग आरती करायची कोणा अरे गणपतीच गंगाराम करायची की रामाच्या बायका अरे पण पोरं गंगाराम करायची? अरे मला सांग गणपतीच करायची का रामाच्या बायकोच अरे करायची शिवरामा मी बोलतोय ना काय सांगते ती आता? तात्या हा. कोडवीत ना आम्हाला परत येऊन लागतं काय रे मग गंगाराम, आम्ही अरे काय त्या म्हणतो? रामाची बायको आहे ना ती हा. भात खाता हा. आणि मग वाशी मुताने झोपलेली असतात दोन पोरा कुशीत घेऊन अरे अरे ती करायची कोण अरे पण आज? शिवरामा हा. आज त्या रामाची लहान पोर आहे अरे हो ती लहान पोराचा तुम्ही जाणार 11 वाजता अरे आम्ही अरे कोणाला अरे पण माझा ऐकची 11 वाजता जाणार तोपर्यंत ती आरती जागा राहणार आहे अरे जेवली तिथे लाकाटली आणि लाकाटली तिथे आईशी तुशी घेतला ती पण झोपली अरे पण तात्या आम्ही पोरांचं तर काहीच म्हणत नाही हो आहे मग अरे त्या रामाच्या बायकोबद्दल बोलतावाय मग मग अरे तात्या ती पोरा लहान आहेत बरोबर आहे पण ती त्याची बायको लहान नव्हतं अरे. तिला 2 पोरा झाली ना अरे बरोबर पोरा झाले बरोबर आहे जिथं रेडकू तिथं मग मग तात्या तुझा रामाच म्हणावा रेडका आत मान म्हैस अचूक आतमध्ये जाईल ह्या विषय बरोबर मग आज आता विषय बरोबर काय आता त्या विषय बरोबर आहे तात्या हा. बरोबर आहे त्याचा काय? नाहीतर काय अरे रामाचा विषय सारखा जर काय येतो इथं अरे रामाचा विषय आहे माझा रामा इथं नाही तर त्याचा विषय तर घेऊन जाऊ ते नाही म्हणजे तो 4 वर्षापर्यंत दोनदा आरतीला आला माझ्या
शिस्तीत बोल विश्वासा दम देऊन शिस्तीत बोल म्हणजे मी त्याच्या बाजूला तू काय करणार त्याचा? काय करणार? मेल्यावर तो ठोका साखर जेव्हा म्हणजे ह्याच्याकडे 2 वेळा ना 2 वर्ष नाही आला मग? माझ्याकडे काल पण आला अरे माझी मी म्हणालो काय रामाची वही पाय करून आणला काय वही- रे? सगळं माहिती सगळं आहे. माहिती आहे आम्हाला. सगळा हे हिशोब अरे मला पैसे घालल्यानंतर रामा आणि आमच्यावर कसला तू बोंबटतोस नाहीतर काय अरे रामान पैसे खाल्लेलं नाही आहे शिस्तीत बोला तुम्ही अरे मग तो- रामान पैसे खाल्लेलं नाही आहे रामान त्या वहीत घेऊन ठेवलेले आहेत पैसे बघ ये बस खाली तिथं बस बघ ये तात्या असं बोलू नको हा. जेव्हा आमच्याकडे लिहिलेलं होतं ना तेव्हा आमच्याकडे हिशोब घेतला होता घेतला होणार रे म्हणजे मागून घेतलं नाही भांडून नाहीतर भांडून काय अरे तेव्हा तू त्यावेळी हिशोब होता आहे ना हा. गंगारामा हा. त्याच्या हिशोबाची तुला बघ ये तात्या अरे लाखाचा हिशोब केला मी मग? पन्नासचा हिशोब सांगतो तुम्हाला आज सगळा अगं आमच्याकडे काढून घेतला होय तुम्ही हिशोब काय अरे रे? तात्या त्या रामाकडे जा माणूस गोमंतलाची वर्गणी देत नाही पालखीची नाही देत वर्गणी शिंगे वाडीची पण नाही देत आणि मग? त्याकडे तुम्ही वाडीचा हिशोब देता त्याच्यावर तुम्ही वाढीचा हिशोब घेता हिशोब म्हणजे त्याच्या चोपडीत लिहिला आहे तुमचं सांगतोय का तुम्हाला मी असं कसं करतो तुम्ही रे? बघ तात्या आता सांगतो हिशोब हा. उद्या गणपती विसर्जनच्या वेळी विसर्जन घाटावर आहे ना गणपती विसर्जन व्हायचं राहिलं तर चालतील पहिला हिशोब झाला पाहिजे गणपती तर 4 दिवस राहिले तर तरी दिवस चालतील. तरी चालतील गणपती विसर्जन झालं हा की रामाचा कथा विसर्जन बाबा, झालं की बाबा, नाही? विसर्जन झालं, पाण्यात गेला विषय तुम्ही काय रे प्रतिवेळ ताटच करून नका रे. आता म्हणजे तात्या, फार वर्षा झाली आज ह्या गोष्टी 4 वर्षामध्ये का मग? भूक होतं अरे काय? आमच्या काळामध्ये ही गणपती विसर्जनच्या टायमाला ए, काय दादा, उद्या बसा. ए, 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 बाबा, ए, बस खाली. काय तात्या याला भांडाव कोणासाठी? आमच्यासाठी भांडाव आहे? अरे पैसे तुम्हालाच भेटणार आहेत ना बरोबर आहे मग पैसे घेतील तेव्हा मी येईल मोजून चांगलं घेतील आज ए, 4 बाबा, ए, वर्ष तुमचं पण काही विषय असतील ना मग तर सोडून घ्या नाही तर रामाचा जो विषय आहे. विषय घेत नाही हे गंगाराम इथे आमचं नाही रे. हे जर आलं डोळं जातं तुम्ही यालाच घरी जा नाहीतर काय झोप आली मला. हे डोळं असं झालं पाठीमध्ये जातो मला डोळं जातो नाहीतर काय मेहनत देणार पिणार ए, तात्या, गप कर बाबा अरे काय काय गप्प कर काय गप्प कर हे शिमडी पोरा येईल दारू पिता त्याची अवस्था बघ काय ती काय सांगायचं मला अरे तात्या तो तुझ्या वाढीत जाणार आहे. अरे पण आम्ही सांगून सांगून जमला अरे सगळा मास गेलेला आता सर्व हाडं ते आळा लावणार आहे. आता. आता मी आता काय काय मी काय म्हणतो हा. विषय लांबट नेऊ नका रामाचा जो विषय आहे ते आपण गणपती विषयाची होळीदार मिटिंग लावूया आणि तिथं रामाचा विषय मिटवून टाकू हा, बरोबर आहे. ह्या या मास- पट्टा आहे का बघा हा. आणि त्यातल्या गणपती 4 दिवस नदीवर राहिलं हा. तरी चालतील पण रामाचा विषय तिथं मिटलाच पाहिजे बरोबर आहे आणि हा हा तसा जर होत नसेल हा तर मी सांगतो तसं करायचं नाहीतर काय ए, विश्वासा! अरे, रांगोळीचा आवाज येतो. ए, विश्वासा! अरे हाय विश्वासा? कोण? अरे कोण तो अरे हाय कोण मोरे अरे कोण हाय कोण काय मेला नाव बिव आहे की नाही तुला अरे, मीच रे. अरे कोण मी अरे रामा रे अरे माझी सुंदरी दिसली का रे कुठं अरे काय तुला सुंदरी दिसत आहे? हिची सुंदरी काय यार अरे काय माहिती आहे कसली सुंदरी बिंदरी शोधतोस तू अरे माझी सुंदरी दिसली काय रे कुठं अरे तुला? पण सुंदरी कोण? अरे मेला सुंदरी म्हणजे माझी म्हण ती म्हस मारू दे तू इथं बस अरे पाहिजे मेला जो अरे काय मेला तुझा यायचा टायमिंग या सगळा गोंधळ करून टाकला सगळा. गोंधळ मेला सर्व मंदिरे लावलं नाही. अरे ही आज मेला जो आज वाजला किती मग 2 तास गेले याच्या भानगडीत मग रामा होता रे. अरे म्हशीला सोडून होतो माझ्या अरे मी यात तेव्हा पाणी मी येते सांगतो मग रामा म्हैस शोधाय गेला म्हणून हे माझ्यावर ताट करून अरे ताट करून म्हणजे तू माहिती नाही तर कशा बोलतो उगाचचा? माहिती ना म्हणजे ना माहिती- सुंदरी म्हणजे तू माहिती तर कोणता आता ह्या नवीन त्याचा काढण्यात केलं मग? या नाव कसा म्हणून ठेवलं तू सुंदरी अरे ठेवला रे अरे मेला त्या मरू दे हे बघ मेला तुझ्यामुळे इथं भानगडी लागले आणि तू म्हस कसली शोधत फिरतो कसली रे भानगड ये अरे कसली भानगड म्हणजे काय काय इसवाचा जरा थांबशील मी बोलू काय वय तुझी बोल पहिला ते रावा वय जरा मोरी येऊन बस अरे तर बसतो ना बस बसा म्हणजे मेलं काय तर आणलं तर सांगा आमचा पाठिंबा आहे तुझा हा पाठीमग काढून घे तू कधी समाधान नाही नाटका घेऊनच आलाय का त्यात बोल ए, पाठिंबा तू रामाला तर पुढे ये. हा बसलो बोल नाही, काठी पण अशी उलटी पकडला बरोबर आहे टाटी इकडे नाना फटका लागतो माहिती आहे काय मला पटकन येणार. केले मी मागचा जो 4 वर्षाचा काय ह्या हिशोब होता आरतीचा ता सगळा सही आहे अरे हाय माझ्या कपडे दिला सगळा चोपडीत लिहिला हाय माहिती आहे 4 वर्षात चोपडीतच आहे ता बाहेर कधी येणार अरे कपडे दिले सांगतो याला सांगा होतं याला ए, तू रामा. ए, ए, रामा. रामा.
अशी भाषा तू वापरू नको. तू असं मध्ये बोलूच नको. आमच्याकडे होता ना तर तुम्ही आमच्याकडे मागून घेतलं. विषय बरोबर आहे ना? बरं तू कशामध्ये बोलतो रे? अरे मागसून पाठिंबा बस दे गप्पा. आमच्याकडे होतं तेव्हा तू मागून घेतला की नाही? बरोबर ही बघ आमची वही पण आहे इथं. नाहीतर काय इथंच आहे वही, तुझी मग कुठं आहे? आमच्या पैशाचा हिशोब कुठं आहे? हो सांगा तुम्ही आपल्या वहीत लिहिलं आहे की नाही सांगा. अरे हो, सगळा तुझा- मागासपासून मी तुला सांगतोय काय पण म्हशी मागं वही घेऊन फिरत बरोबर आहे, कसं घेऊन आणि तुम्ही फिरत? सांगताय मी वही त्याच्या घरात आहे म्हणून. अरे हो पण त्या जीवन आधीच सांगेल ना काय रे घरात वय किंवा आणि म्हशी होते तर तुला कसं माहिती तू कशी त्याची बाजू घेतो? तू म्हणजे अरे शेजारी माझा तू. त्याकडे कांदा शेजारी किती बिजारी आहे? नाही, कांदेवाला जातो. मग तू विश्वासा नीट बोल. मग काय मी हा. कांदेवाला येत नाही तुझ्याकडे का? कांदा तुला येता म्हणून काय वही काय मी त्याची बघायला तू की काय मग बोलतोस कशा तू? हे तात्या, तू एवढा जर त्याचा पुलका असेल तर तू जबाबदारी घेतोस त्याची. जबाबदार मी कशी घे मग हा, तू कोणाला- भगवानी बोलू नको. आम्ही विचारतोय ना म्हणजे त्यात. तू बोलू नको तात्या समजलं ना हा हा हे बघ हे मामा हा. हे बघ. हा बघ, तरी तुला पण वही ठीक आहे. पाहिजे. होय.